नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। गायके खून खटल्यातील 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा। सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादी व आरोपी यांच्यामधून पूर्वीपासून वाद होते। फिर्यादी नानासाहेब बाळासाहेब गायके हे सिटी केअर हॉस्पिटल अहमदनगर येथे जखमी अवस्थेत उपचार घेत असताना हॉस्पिटलने पाठवलेल्या एमएलसी नुसार तोफखाना पोलीस स्टेशनने घटनेबाबत त्यांचा जबाब नोंदवला व पुढील कार्यवाहीसाठी तो शेवगाव पोलीस स्टेशन येथे पाठवून दिला। सदर जबाबावरून शेवगाव पोलीस स्टेशन ते आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी यांच्या फिर्यादीनुसार फिर्यादी व त्यांचे वडील हे मजुरी काम करून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका करत होते। दिनांक 4/5/2019 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांचे वडील व ते त्यांच्याकडे काम करत होते त्या काकडे मिस्त्री या मोटरसायकलवरून काम संपवून घरी जात असताना चापडगाव माथा शिवारात त्यांच्या भावकीतील आरोपींनी व अनोळखी इसम यांनी त्यांना वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली व फिर्यादी यांना म्हणाले, तुम्ही फार माजले आहात, तुमचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल असे म्हणून आरोपी जालिंदर आसाराम गायके यांनी त्यांच्या हातातील कुऱ्हाड फिर्यादी यांच्या डोक्यात मारली व रामदास पंढरीनाथ गायके व गणेश जालिंदर गायके यांनी त्यांच्या हातातील लोखंडी गजाने फिर्यादीच्या पायावर मारून दुखापत केली। फिर्यादीचे वडील बाळासाहेब अश्रू गायके यांनी जालिंदर आसाराम गायके व तुकाराम नामदेव गायके यांनी त्यांच्या हातातील कुऱ्हाडीने डोक्यात मारून जबर दुखापत केली। तसेच तुम्ही आमच्या पुन्हा नादी लागले तर तुम्हाला एकेकाला तलवारीने कापून टाकू अशी जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती। तसेच फिर्यादी व त्यांचे वडील यांना जास्त मार लागल्याने जमलेल्या लोकांनी त्यांना पाथर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचार घेऊन त्यांना सिटी केअर हॉस्पिटल अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले। तसेच फिर्यादी यांच्या पुरवणी जबाबानुसार त्यांनी असे सांगितले की आरोपी बाळासाहेब आसाराम गायके यांनी त्यांच्या घटनेच्या वेळी जागेवरील दगड उचलून वडिलांच्या डोक्यात मारलेला होता। वरील घटनेबाबत संपूर्ण तपास करून तपास अधिकारी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले होते। तसेच वरील खटल्यात अभियोग पक्षातर्फे एकूण 17 साक्षीदार नोंदवण्यात आले होते। सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले। तसेच त्यांना जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले। सरकारी अभियोक्ता पवार यांना साक्षी पुरावा नोंदवतेवेळी न्यायालयास अधिकारी सहाय्यक फौजदार दत्तात्रय बेरड व सेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर 2398 अशोक बेळगे यांनी सहाय्य केले। वरील आरोपींना दोषी धरून न्यायालयाने वरील प्रमाणे शिक्षा ठोठावलेली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।